कादंबरीचं नाव आहे युगंधर. लेखक आहेत शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 11. माझ्या योजनेप्रमाणे तो 64 दिवस काटेकोर चालेल. जगाला तो तुटपुंजा वाटेल. मात्र तुम्ही एवढे जन्मजात सहज घेऊन इथे आला आहात की मला हा काळ सर्वथा पुरेसा वाटतो. इथं तुम्ही कुठल्याही राजकुलाचे कुमार नाहीत. यापूर्वीच तुमच्यासारखे आणखीनही 100वर आश्रमकुमार इथे शिक्षण घेत आहेत. तुम्हीही तसेच सर्वांसारखे एक साधे आश्रमकुमार आहात. तुमची राजवास्तूतील राजकुलाची आचारसंहिता तुम्ही मनपूर्वक या क्षणापासून शिप्रेत बुडवून ठेवावी. माझ्यासाठी तर केवळ एक आश्रमकुमार आहात. मला पुत्रवत आहात. मध्यस्थाने आपले डोळे मिटले घेतले. कसली तरी अबोध तीव्र वेदना त्यांच्या चेहऱ्यावर तरळलेली मला स्पष्ट जाणवली. ते पुढे म्हणाले, इथे वेदांपासून वादांपर्यंत जीवनाच्या सर्वांगांचे शिक्षण तुम्हाला साग्रपणे दिले जाईल. त्यासाठी माझ्या एवढ्या ज्ञानक्षमतेचे नानाविध महाजनपदातून आपणहून आलेले निष्णांत असे अन्य आचार्यही प्रत्येक शाखेत आहेत. माझ्या एवढाच आदर त्यांनाही द्यायला कधीच चुकू नका. इथला दिनक्रम नीट समजावून घ्या. त्यांचे काटेकोर पालन करा. या तुम्ही तिघही. मावळतीचा सूर्य संध्येच्या शीतल कक्षात अलगद शिरावा तसे डोळे मिटून आचार्य सांदीपनी शांत झाले. आम्हापासून क्षणात कितीतरी योजने दूर गेले असावेत कसले गेलेच. ब्रह्मीमुहूर्तावर लवकर उठून गायत्री छंदातील सवितृ मंत्राच्या पुरश्चरणापासून इथला दिनक्रम कसा सुरू होतो, त्यानंतर शांतवेळी प्रत्यक्ष आचार्य सर्वांना अमोल ज्ञानबोध कसा देतात, मग क्षमतेप्रमाणे प्रत्येकानं आश्रमाची श्रमकर्म कशी करायची, ध्यानधारणा, भोजन, विश्रांतीनंतर शिकलेल्या विषयांचा पाठपुरावा करायचा, संध्याकाळी सर्वांसह सांध्यवंदना करायची, रात्री ईशस्तवना करायची, दिवसभर घेतलेल्या ज्ञानाचं चिंतन मनन करीत निद्राधीन व्हायचं, इत्यादी दिनक्रम प्रमुख सूत्रधाराने आम्हाला बारकाव्याने समजावून सांगितला. पहिल्याच रात्री आम्हाला दिलेल्या पर्णकुटीत दर्भाच्या अस्तरणावर झोपताना मला माझे गोकुळातले आजोबा, नंदबाबा, थोरली व धाकली, लाडकी एका, सर्व काका काकू, गोप गोपी, सर्व सवंगडी आणि होय, माझी मुरली सांभाळणारी राधा प्रकर्षाने आठवली. पाठोपाठ मथुरेतील देवकी माता, बाबा, गर्ग मुनी, उग्रसेन महाराज, सात्यकी, अनाधृष्टी, विप्रुती, देवभाग काका आणि न बघितलेल्या मागतकर जरासंधाचीही आठवण झाली. मन तरी किती चमत्कारिक असतं. त्याला केव्हा काय आठवेल सांगता येतं काय? मी स्वतःशीच हसलो. आचार्यांनी आजच सांगितले. किती लवकर विसरून चाललो होतो मी. गोकुळ मथुरेच्या आठवणी काही काळासाठी मी निर्धाराने क्षणात शिप्रेत सोडून दिल्या आणि गाढ झोपी गेलो. ब्राह्मी मुहूर्तावर काही आश्रमकुमारांनी एका पाठोपाठ एक लयीत शंख फुंकले. तसं पाठोपाठ गोठ्यातून रवंथ करतच उठणाऱ्या गायींच्या कंठातले घंटानाद निनादले. नानाविध पक्षी संमिश्र कलकलू लागले. सांकेतिक लयींचे शंखानाद घुमू लागले. त्यांच्या मधुर नादांवर जागा झालेला आश्रम हलू लागला. आपापल्या कर्मयोगाला भिडला. कुटाकुट्यातून अग्निहोत्रांच्या कुंडातून उसळलेले धुराचे लोट भेलकांडत आकाशात चढू लागले. नादमय गंभीर प्रातस्तवन अस्पष्ट ऐकू येऊ लागलं. ओम ईशावास्यम इदम सर्वं सिद्धनं सर्वपि सुखिनः सन्तु मा दुःखम आप्नुवात. मी दर्भाच्या अस्तरणावरून उठलो. हातांची ओंजळ समोर धरून प्रथम करदर्शन केलं. पाय ठेवण्यापूर्वीच भूमीची क्षमा मागत पादस्पर्शम क्षमस्व मे असं म्हणून तिला वंदन केलं. अद्याप उजाडायचं होतं. आश्रमातील पर्णकुटांच्या वृक्षांच्या आकृत्या साकारायच्या होत्या.
नदीकडे सरकलेली मळलेली पांढरट पायवाट काय ती तेवढीच अस्पष्ट दिसत होती. मी, दादा आणि उद्धव तिघंही एकमेळानं शिप्रेकडे चाललो. मुख प्रक्षाळून शिप्रेच्या उबदार पाण्यात उतरलो. स्नान आवरून परतलो. आचार्य कुटीत जाऊन प्रथम आचार्यांचं आम्ही दुरूनच दर्शन केलं. ते केव्हाच जागे होऊन सर्व आनिक आवरून एव्हाना ध्यानस्थच बसले होते. त्यांच्या शेजारी अग्निहोत्रात कुंड धुरकटत होतं. गुरुपत्नी आत काही गृहकर्मात घडल्या होत्या. आम्ही त्यांचंही दुरूनच दर्शन घेतलं. नंतर गौळगोठ्यात जाऊन आम्ही गोदर्शन केलं. गोरसाच्या कक्षात जाऊन चांगला कुंभ धारोष्ण गोरस आस्वादला. ओठांवरच्या पांढऱ्या धारा पालथ्या मुठींनीच निरपल्या. आता आचार्यांच्या ज्ञानबोधाचा समय झाला. त्यासाठी शंखांची एक विशिष्ट दीर्घ लय आश्रमभर घुमली. तसा तिचा संकेत पकडून शिष्य कुट्यातून चमूचमूंनी शिष्य बाहेर पडले. आपापल्या काखेतील दर्भासनाच्या बैठका छोट्या वळ्या सावरत आचार्य कुटीजवळ येऊ लागले. आश्रमाच्या अस्पष्ट आकृत्या आता सुस्पष्ट झाल्या. आल्हादक सकाळ अंकपाद आश्रमावर पसरली. आचार्य कुटीत खचाखच भरलेल्या आम्हा आश्रमकुमारांची मिटल्या डोळी परमशांततेत गुरुवंदना सुरू झाली. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आता सर्वांचे डोळे आचार्य मुद्रेवर स्थिरावले. त्यांनी स्वर्गीय बोलीतील अमृत बोल ऐकण्यासाठी कानाकानांचे शिंपले उत्सुक झाले. एकाग्रपणे आसवले. आचार्य संदीपनी सर्व शिष्यगणांवर प्रेमळ दृष्टी फिरवून प्रथम मंद मधुर हसले. शारदीय पहाटेला मानस सरोवरावर नुकत्याच उमललेल्या ब्रह्मकमळाच्या कळ्यांसारखं होतं ते हास्य. मग साधनास्नात बासरीवत नात मधुर सुरात ते संथपणे बोलू लागले. प्रिय आश्रमकुमार हो, ज्यात तुम्ही प्रत्येकानं पारंगत झालं पाहिजे अशा विद्या आहेत 14. आज मी त्यांच्याविषयीच विस्तारानं बोलणार आहे. ध्यानशील होऊन ऐका. कुटीभर शांतता पसरली. त्या विद्या अशा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 वेदांच्या 4 स्वतंत्र आद्यविद्या मानल्या आहेत. विद म्हणजे जाणणं, वेद म्हणजे जे जाणलं ते सांगितलं. हे 4ही वेद दूर गांधार देशात माल्यवत पर्वतावर निर्माण झाले. अनेक अनाम प्रज्ञावंत ऋषींनी ते उत्स्फूर्तपणे मौखिक कथन केले. पिढ्यानपिढ्या कुठं व कधी त्यांनी आपलं नामनिर्देश केले नाहीत, म्हणून 4ही वेदांना अपौरुषेय मानण्यात येतं. यातील पहिला ऋग्वेद उषा व वरुण या देवतांच्या स्तुतीपर व विलक्षण लयबद्ध ऋचांनी तुडुंबलेला आहे. हा दुसरा यजुर्वेद हा परमात्म्याला सर्व कष समर्पणांच्या ऋचांनी साकारलेला आहे. त्याच्या शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद अशा 2 शाखा आहेत. तिसरा सामवेद संगीतांच्या सर्व कष स्वर ऋचांनी सुंदरलेला आहे. हा चौथा अथर्ववेद हा शत्रूच्या विनाशाच्या व आपल्या संरक्षणांच्या प्रार्थनांच्या प्रभावी ऋचात प्रकटला आहे. आपल्यावर येणारी संकट टाळण्यासाठी आर्त, आत्मिक साधही त्यात आहेत. वेद हे खरं वाङ्मय होय. ते वाचेतून सहज स्फूर्त प्रकटलं जगातील पहिला सलग सुसंगत व संपन्न असं साहित्य आहे. या 4 वेदांच्या 4 विद्या आहेत. तशीच त्यांची 6 अंग आहेत. त्यातील जे पहिलं अंग आहे त्याला शिक्षा म्हणतात. शिक्षा म्हणजे वेदांच्या शब्दांच्या निर्दोष, योग्य व कर्णमधुर उच्चारांचं शास्त्र होय. वेदांचं सर्व सामर्थ्य अचूक व स्पष्ट उच्चारांतच आहे.
या उच्चारांचे म्हणजेच वाणीचे 4 स्पष्ट प्रकार आहेत. परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी असे. वाणीचा वैखरी हा प्रकार सर्वात गौण आहे. दैनंदिन व्यवहारात तो नित्य व नकळत योजला जातो. जीभ, टाळू, ओठ यांच्या साहाय्याने केवळ कंठातून सहज बाहेर येते ती वाणी म्हणजे वैखरी. हिचा मनाशी, हृदयाशी, बुद्धीशी व आत्म्याशी काहीही संबंध असेलच असं नाही. रोज अशा मुखदेखल्या वैखरीचा सर्वच जण सर्रास उपयोग करतात. हृदयापासून विचारपूर्वक बाहेर पडते ती दुसरी वाणी म्हणजे मध्यमा. तिसरी वाणी म्हणजे जिचा स्थायी भाव प्रेम व इतर भावभावना असतो अशी नाभीपासून निघालेली वाणी म्हणजे पश्यन्ती. आणि जीवाच्या देठापासून म्हणजे मूलाधार केंद्रापासून जी प्रकटते, आत्मशक्तीतून, स्वाध्याय व साधनेतून जी आपोआपच प्रसवते तिला परावाणी म्हणतात. सर्वश्रेष्ठ असते ही वाणी. ती कोणीही पटवावी लागत नाही. ती इतकी सशक्त व स्वयंभू असते की सर्व जीवांना आपोआपच जाणवते ती. परा म्हणजे दुसऱ्याची. परावाणी ही उच्चारणाऱ्याचीच नसते, दुसऱ्याच कोणाची तरी कशाची तरी अलौकिकच असते ती. भोवतीच्या भारावलेल्या कुमारमंडलांवर दृष्टी फिरवत आचार्य क्षणिक थांबले. माझ्यावर दृष्टी स्थिरावत म्हणाले, श्रीकृष्णा, समजलं काय तुला? तुला कुठली आवडेल यातली वाणी? मी क्षणिक थांबलो. विचारपूर्वक उत्तरलो, मला 4ही आवडतील, पण याहून एखादी 5वी वाणी नाही का अस्तित्वात आचार्य? मी हसतच प्रश्न केला. नाही, म्हणजे शास्त्र एवढ्याच मानतात. आचार्यही सहेतुकच कितीतरी गूढ मधुर हसले. मग आम्ही एकटक एकमेकांकडे बघतच राहिलो. सारे मात्र आमच्याकडे बघत राहिले. आमच्या दृष्टीमागे लपलेली निशब्द वाणी आचार्यांना समजली होती, मलाही समजली होती. ती होती परमात्म्याची वाणी, प्रेमाची वाणी, प्रेमवाणी, जिला अलौकिक देहाचा कुठलाही अवयव सामावू शकत नव्हता, जिला आदिही नव्हता आणि अंतही नव्हता. वेदांच्या दुसऱ्याच अंगाचं नाव आहे छंद. आचार्य पुढे बोलू लागले. गायनाचे स्वर, ताल, लय यांचं तत्वशुद्ध ज्ञान म्हणजे छंद. आचार्य आता पुरते रंगून बोलत होते. भाषेच्या निर्दोष आकलनाचे नियम ज्यात आहेत ते तिसरे अंग म्हणजे व्याकरण होय. वेद सहज स्फूर्त आहेत, म्हणून त्यांच्या अर्थांनाही मर्यादा नाहीत. वेदांवर सोपं पण अर्थपूर्ण निरूपण करणं या चौथ्या अंगाला निरुक्त म्हणतात. कालमापन, ग्रहगोल, नक्षत्र, हस्तसामुद्रिक यांची चर्चा ज्यात आहे त्या 5व्या अंगाला ज्योतिष म्हणतात. धार्मिक विधी व संस्कार यांचा उहापोह ज्यात आहे ते 6वं अंग म्हणजे कल्प. या अंगात अकल्पित अवडंबर केव्हाही घुसू शकतात. शहाणांना सदैव त्यांच्यापासून सावध असलं पाहिजे. अशा माजलेल्या अवडंबरांच्याच पुढे अंधश्रद्धा व्हायला समय लागत नाही. अशा अंधश्रद्धांना कठोरपणे पुरुषार्थाने निखंदतो तो युगपुरुष, योगेश्वर सिद्ध होतो. अव म्हणजे खाली, तारण्यासाठी खाली येतो तो अवतार. भोवतीच्या असंख्य अंधश्रद्धाधारकांना तारण्यासाठी खाली उतरतो तो अवतारी युगपुरुष ठरतो, युगंधर सिद्ध होतो. आचार्य अंमळ थांबलेच. एकटक माझ्याकडेच रोखून बघत म्हणाले, काय श्रीकृष्णा, समजलं काय? अकल्पित धार्मिक अवडंबरांच्याच पुढे अंधश्रद्धा होतात हे नीट समजलं, पण ते अवताराचं काय म्हणालात ते मात्र काही नाही समजलं आचार्य. मी चर्या चौरस केली. समजलं नाही? ठीक आहे, समजेल समयानुसार. आम्ही दोघंही एकदमच खळाळ हसलो. सर्व आश्रमकुमार चक्रावून गोंधळून आमच्याकडे बघतच राहिले. हसून डोळ्यात तरळलेले पाणथेंब तर्जनीने निरपून आचार्यांनी स्वतःला सावरलं. सर्वत्र दृष्टी फिरवत ते म्हणाले,
तर आश्रमकुमार हो 4 वेद व ही 6 अंग धरून अशा 10 विद्या झाल्या. आचार्यांच्या वाणीला आता स्वर्गीय तेज चढलं होतं. आता राहिलेल्या केवळ 4 विद्या, मीमांसा, तर्क, पुराण व धर्म ही त्यांची सर्वमान्य नावं आहेत. मीमांसा म्हणजे चर्चेला घेतलेला विषय सर्व युक्त अयुक्त विचारांनी उकलून दाखवणं, शक्य तेवढ्या सखोल विचारानं त्यांची चिकित्सा करणं, त्यांचं सर्वांगीण विश्लेषण करणं. मीमांसा 2 प्रकारच्या असतात, एक पूर्व व दुसरी उत्तर मीमांसा. न्याय अन्यायाची ज्या चर्चा असते त्या विद्येला तर्कविद्या म्हणतात. पुढची विद्या म्हणजे महापुराणं. ही आहेत 18. यातील पहिलं आहे ब्रह्म व अखेरचं आहे ब्रह्मांड पुराण. ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नी ही यातील प्रमुख महापुराणं आहेत. शिवपुराणाला वायुपुराण असंही म्हणतात. यांसह भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्मांड अशी मिळून 18 महापुराणं आहेत. वेगवेगळ्या जीवनविषयाला वाहिली आहेत ही पुराणं. मात्र पुराणांतील गहन अर्थाचा भाग थोडा व कर्मकांडांचं अवडंबरच अधिक, यामुळे ती लोकमानसापासून दूर राहिली आहेत. आता शेवटची विद्या ऐका. सर्वात महत्त्वाची आहे ही विद्या. धर्म हे तिचं नाव. या विद्येचा अर्थ नीट ध्यानपूर्वक समजून घ्या. तिच्यावरही तुम्ही चिंतन मनन करा. जीवनाचे 4 बळकट पुरुषार्थ ज्ञानवंतांनी मानले आहेत. 4 भक्कम खांबच जसे धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही त्यांची नावे आहेत. या धर्माचा स्पष्ट अर्थ आहे ध्रुव. धारयति इति धर्मः. जीवाच्या पूर्ण विकासासाठी त्यांची संस्कारशील निकोप धारणा करतो तो धर्म होय. विसरू नका, अशा जीवनदायी सत्यधर्मासाठी जीवनात 4 पुरुषार्थांची नितांत आवश्यकता आहे. शुष्क कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. धर्मालाही कधी कधी ग्लानी येऊ शकते. तो समूळ लडखडू शकतो. अधर्माचा प्रभाव वाढल्यानं अशा कोसळत्या धर्माला निकरानं सावरावं लागतं. क्षत्रियांचं तर ते आद्य कर्तव्यच आहे. ते पार पाडण्यासाठी मला वाटते ती सर्वसंमत 14 विद्यांशिवाय सर्वात महत्त्वाची विद्या आत्ताच सांगून ठेवतो. ती म्हणजे युद्धविद्या. शस्त्र आणि अस्त्र अशी तिची 2 प्रमुख अंग आहेत. अस्त्रात वरुण, वायू, अग्नी, पशुपत, पर्जन्य, प्रस्वाप, नारायण व ब्रह्मास्त्र ही प्रमुख आहेत. त्यांचं मंत्रांसह प्रक्षेपण व परस्पर निरोधन मी क्रमशः तुम्हाला शिकवीन. शस्त्रात खडक, तोमर, गदा, भल्ल, भ्रूशुंडी, मुसल, शतघ्नी, परीघ, अग्निकंकण, चक्र, शर, चाप इत्यादी प्रमुख आहेत. शर चापालाच धनुर्विद्या म्हटलं आहे आणि जाणत्या भाष्यकारांनी तर अमोघ गती व अचूकता ध्यानी घेऊन या विद्येलाच वेदाचं स्थान दिलं आहे. लक्षात घ्या, धनुर्विद्या हा 5वा वेदच मानला आहे. या धनुर्वेदाची प्रमुख अंग आहेत 4. दीक्षा, संग्रह, सिद्धी आणि प्रत्यक्ष प्रयोग ही ती 4 अंग होत. दीक्षा म्हणजे हाताळावयाच्या धनुला प्रथम समंत्रवंदन करणं. नंतर धनुष्य डाव्या हातात त्याच्या अचूक मध्य पकडून तोलून धरणं. प्रथम खालील टोक धरतीला टेकवून थोडंसं उभं उचलून हा मध्य काढावा लागतो. लागलीच उचललेलं खालील टोक पुन्हा धरतीला टेकवून डाव्या हातानंच वरील टोकाकडे जावं. त्याच हातानं धनुष्याला एका झटक्यात बाग द्यावा. उजव्या हातानं निमिषात त्याचे प्रत्यंचा चढवावे. प्रत्यंचेचा 1दा 2दा टंकार काढून धनुष्य सुलक्षणी आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. लक्षाकडे बघत पाठीवरच्या तृणीरातून स्पर्शानंच ओळखून हवा तो जिद्म, सूची, सुवर्णपंख, चंद्रमुखी, नाराज, बस्तिक बाण खेचून घ्यावा. या सर्व प्रकाराला दीक्षा म्हणतात.
संग्रह म्हणजे घेतलेला बाण मस्तकी लावून गुरुस्मरण करून प्रक्षेपणाचा मंत्र डोळे मिटत स्वतःचीच उच्चारणं, बाण प्रत्यंचेवर चढवणं, त्याचं कानाकडील पुच्छ धनुर्धर म्हणून एक डोळा मिटलेली आपली दृष्टी, लक्षाचा मर्मवेध या सर्वांचा संग्रह साधावा. सिद्धी म्हणजे यातील योगांचं अंग आहे. संग्रही स्थितीत वाहत्या हवेचा वेध घेत पाहिजे तेवढ्या समतोल हवेनं वक्ष भरून घ्यावं. पवित्रा स्थिर व सिद्ध करावा. धनुचा योग सिद्ध होईल. प्रयोग म्हणजे शराचं प्रत्यक्ष प्रक्षेपण. निमिषात वेधलेल्या लक्षावर बाण अचूक प्रक्षेपित करावा. भरलेली वक्षही रित करावं. त्यांच्या धीर गंभीर बोलांनी कुटीभर शांतता पसरली. जसा 14 विद्या आहेत तशा जीवनाला सर्वांग सुंदर व परिपूर्ण करणाऱ्या कला आहेत 64. शक्यतो या सर्वच तुम्हाला अर्थांसह यथाकर्म विकलून दाखवीन मी. या कलात सर्वश्रेष्ठ पहिली कला आहे ती म्हणजे संगीत. सा रे ग म प ध नि असे तिचे अमर सप्तसूर आहेत. खर्च, पंचम, सप्तक अशा त्यांच्या गती आहेत. भूप, मल्हार, यमन, मालकस, कानडा, आसावरी, भैरवी अशा कितीतरी विविध राग उपरागांचा विशाल वटवृक्ष हे मूळ सप्तसूर समर्थपणे पेलून धरतात. संगीतच सर्वश्रेष्ठ ललित कला का? तर कुठल्याही मध्यस्थीशिवाय संगीत श्रोत्यांच्या थेट आत्म्यालाच भिडू शकतं. संगीताच्या एका आलापात सांगता येईल ते महाकाव्याच्या एका पर्वातही नाही सांगता येणार. तरीही संगीत ही विद्या मानलेली नाही, ती कलाच मानलेली आहे हे विसरू नका. अत्यंत खोल व धारदार झालेली त्यांची अमृतवाणी आता ज्ञानाच्या अथांग आकाशातील तारकाच तारका खोडून उधळू लागली. चर्मचक्षूंना म्हणजे दृष्टीला दिसतं ते विश्व, त्या पलीकडं अनंत आहे ते ब्रह्मांड. या असीम विश्वातील आपली धरती कितीतरी मूलभूत अशा महाभूतांच्या नियमांनी बद्ध आहे. यातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं प्रमुख आहेत. शांतपणे नीट ध्यानी घ्या. आकाश व अवकाश यात स्पष्ट अंतर आहे. आकाश निळ्या वर्णात स्वच्छ दिसतं. अवकाश त्या पलीकडे आहे. अनंत असीम आहे. कृष्णवर्णी काळं आहे ते. काय बलरामा, समजलं? त्याने मध्येच दादाला चाचपलं. तो पटकन उत्तरला, कृष्ण आहे ते असीम आहे, अनंत आहे. आचार्य आणि मी दोघंही दादाकडे बघून त्यांच्या दुहेरी उत्तराला हसलो. तो मात्र अरागस चौखट चर्या करून तसाच राहिला. आचार्य पुढे बोलू लागले. अवकाशावर चैतन्यमन प्रकाशरूपी प्राणत्व प्रभाव टाकतं, मगच जड व चैतन्ययुक्त विश्व साकारू लागतं. हे विश्व क्रमशः विकसन पावत आहे. त्या विकसनाचा एक परमोच्च बिंदू ठरलेला आहे. त्यानंतर मात्र पुन्हा हे विश्व संकोच पावणार आहे. त्यासाठी एक प्रमाणित बिंदू ठरलेला आहे. त्यानंतर अवकाशावर पुन्हा प्राणतत्वाचा प्रभाव, पुन्हा विकसन, पुन्हा संकोचन असं हे चक्र सतत कोट्यावधी वर्ष चाललं आहे आणि चालणार आहे. हे जीवन सत्य करण्यासाठी तुम्हाला आणखीन एक जीवन सत्य शांतपणे नीट समजावून घेतलं पाहिजे. ते म्हणजे काळ. हे होय, दिवस, रात्र, मास, वर्ष, तप, युग यांनी आपण काळ मोजतो. 12 वर्षाचं एक तप होतं. 1000 तपांचं एक युग होतं. ब्रह्माचा एक दिवस अशा 1000 युगांचा असतो. अशा कितीतरी ब्रह्मदिवसांनी एक कल्प साकारतो. थोडक्यात कल्प म्हणजे 432 दशलक्ष वर्ष होतात. सर्व शिष्यांना किचकट निक्लिष्ट गणिताच्या कोड्यात घालून क्षणिक थांबून आचार्य स्वतःशीच मंद हसले. प्रश्न करून त्यांचं उत्तरही देताना म्हणाले, असा हा अनंत काळ कोणाला तरी कधीतरी मोजता येईल काय? नाही. म्हणूनच हा काळ अखंड आहे. त्याला आदी आणि अंतही नाही.
त्याला धरून जीवन हे असीम आहे, अनंत आहे, चिरंतर आहे हे सत्य जाणणारा तो द्रष्टा होय. आणि स्पष्टपणे मी काळच आहे आणि जे जे जीवन म्हणून आहे तेही मीच आहे असं म्हणणारा, ते भान अहोरात्र ठेवणारा तर परमद्रष्टा होय. कोणी सांगावं, तुमच्यातच असा एखादा परमद्रष्टा असू शकेल? अचानक थांबून खाडकन डोळे उघडून आचार्य ठणठणीतपणे म्हणाले, काय श्रीकृष्णा? माझ्याकडे बघून ते पुन्हा मंद अर्धगर्भ हसले. मीही त्यांना प्रतिबिंब वाटावं असंच केवळ हसलो. बोललो मात्र काहीच नाही. सर्व आश्रमकुमार आम्हा दोघांकडे पुन्हा नुसते बघतच राहिले. विषय संपूर्ण पालटत आचार्य पुढे म्हणाले, आपल्या आत्मशक्तीचा सर्वांगीण विकासाला मोठी खीळ घालतो तो अहंकार. त्याचे नाना प्रकार आणि पैलू आहेत. सत्तेचा, सामर्थ्याचा, संपत्तीचा, सौंदर्याचा, कीर्तीचा. कुठलाच अहंकार जीवाला कधीच क्षणभरही पुढे जाऊ देत नाही. बलरामा, सांगशील काय सर्वात घातक अहंकार कोणता तो? आचार्यांनी दादाला अचानक पेचात टाकलं. तो पुन्हा पटकन उत्तरला, सामर्थ्याचा अहंकार आचार्य? नाही बलरामा, ज्ञानाचा, आध्यात्मिक साक्षात्काराचा. ज्ञानाचा अहंकार हा सर्वात घातक. फलभाराने वाखलेला आम्रवृक्ष असावा तसा साक्षात्कारी ज्ञानवंत सदैव नम्र असावा. तसं झालं तरच ज्ञानाच्या सुवर्णाला सत्याचा स्वर्गीय सुगंध प्राप्त होतो. लक्षात घ्या, जीव नेहमी 3 परिमाणांत वावरत असतो. लांबी, रुंदी, उंची किंवा खोली ही ती परिमाणं आहेत. अखंड काळाचं 4थं परिमाण ज्याला कळलं व ते ज्यानं नम्रपणे स्वीकारलं तोच पुरुषोत्तम होय. दुसरीही काही परिमाणं आहेत, ती नंतर कधीतरी सांगेन. अर्पणमस्तू. पहिले काही शब्द ओठाचंच अर्धवट पुटपुटत आचार्य सांदीपनींनी हलके हलके आपले डोळे मिटले आणि ते सहज समाधीत गेले. जर का तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.